नमस्कार. कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे बांधावरच्या सोन्याची. हां, याला विशेषण दिलं आहे बांधावरचं सोनं बरं का. पण हे तुम्ही घरात कुंडीत लावू शकता, रस्त्याच्या दुभाजकावर, गार्डन, तुमच्या बागेमध्ये, माळ रानावर, जिथे कुठे गवत सुद्धा उगवत नाही अशा खडकांवर सुद्धा हे आपसूक उगवतं. हां, त्याला सांभाळायची जबाबदारी मात्र तुमची. असं हे अमूल्य झाड औषधी गुणांनी युक्त. एवढंच नव्हे तर याचं मूल्य सोन्यासारखंच. सोनं सुद्धा कसं असतं माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना, अतिशय अतिशय तकलाद, म्हणजे स्नाऊ सॉफ्ट. पण त्याची सारी किंमत असते त्याच्या गुणांमध्ये. तसंच हे झाड बांधावरचं सोनं. चला तर मग आपण बघूया बांधावरचं. ओळखलं? मध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं कांचन आणि आपटा ह्याच्यामध्ये फरक आहे. कांचन नाही तर आपटा आपण सोनं म्हणून वाटतो. ते का, ते आज आपण बघणार आहोत. चला तर मग. दसऱ्याला सोनं म्हणून आपटाच ह्याची पानं का वाटायची, त्याच्या दोन वेगवेगळ्या थेरीज मांडल्या जातात. त्याची पहिली थेरी आपण आधी बघूया. मला वाटते नवरात्रात 9 दिवस वेगवेगळ्या प्रकारे देवाची उपासना, देवीची उपासना केली जाते. आणि शेवटच्या दिवशी वर मागितला जातो महिषासुर मर्दिनीला की तुझ्यासारखी ताकद तू आम्हाला दे. तुम्हाला माहिती आहे की अनेक राक्षसांचा वध तिने केला. 9 दिवस वेगवेगळ्या रूपात देवी आपल्याला भेटते. त्या प्रत्येक रूपाची आपण प्रार्थना करतो, प्रत्येक रूपाची आपण करुणा भागतो आणि विनंती करतो की तुमची ताकद, तुमचा वर आम्हाला मिळू दे. तसंच आता आपण जी ओळख करून देणार आहोत ते झाड दिसायला अगदी नाजूक साजूक, वेडं वाकडं वाढणारं, 15 ते 20 मीटर उंचीचं, कुठेही माळ रानावर एकटं दुकटं सुद्धा दिसणारं. मात्र या झाडाची मुळं भलतीच ताकदवर असतात. शस्त्राने जसं मोठमोठ्या शत्रूंचा, राक्षसांचा वध करता येतो, तसंच अतिशय कठीण खडक याची मुळं सहज भेदतात, जमिनीत शिरतात, खडकात शिरतात. मग हळूहळू हळूहळू खडकं ही त्याच्या त्या भेगा रुंदावत जातात आणि हळूहळू साळा माळरान जिथे जिथे हे झाड उगवतं ते सुपीक बनत जातं. जमिनीला हे सुपीक करतं याच्या मुळांमुळे, मुळामध्ये असलेल्या ताकदीमुळे. आणि म्हणून आपट्याची पानं ही सोनं म्हणून वाटली जातात. सोनं नाही आहे तर हे सोनं म्हणजे प्रतीक आहे असं आपण समजूया. पहिल्यांदा आधी आपट्याची ओळख करून घेऊया आणि मग दुसरी जी कथा आहे ती बघूया. चला. हा आहे आपटा किंवा अश्मांतक किंवा आर्य महावृक्ष असं ह्याचं नाव. कुठेही माळ रानावर उगवणारा, भारत, चीन आणि अर्थातच श्रीलंका इथे दिसणारा शक्तीचं, ताकदीचं प्रतीक. मात्र ह्याच्या बिया असतात अतिशय हलक्या आणि वाऱ्यावर दूरवर जाणाऱ्या. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल यामध्ये फुलं येऊन गेली की मग शेंगा आणि मग ह्या बिया पावसाच्या सुरुवातीला दूरवर जातात आणि मग जिथे कुठे त्यांना रुजायला जागा सापडेल तिथे त्या रुजतात. अगदी खडकाळ जमिनीत सुद्धा रुजतात. याची गंमत अशी आहे की ह्याचं संस्कृत नाव आहे अश्मांतक. अश्मांतक महावृक्ष महादोष निवारणम इष्टाना दर्शनम देही करू शत्रू विनाशनम. याचा अर्थ असा की हा वृक्ष महादोषांचे निवारण करतो, इष्टदेवतांचे दर्शन घडवतो आणि शत्रूचा विनाश करतो. त्याला अश्मांतक म्हणतात. खरं तर अतिशय नाजूक साजूक पांढरी ही फुलं असणारी वनस्पती. त्याची पानं द्विदल आणि याची मुळं तीही याच्यासारखीच नाजूक. पण या नाजूक मुळात एवढी प्रचंड ताकद असते की ती जमिनीत घुसतात. खालती दगड असेल तर दगडात घुसतात, दगडाला भेगा पडतात आणि हळूहळू तो दगड फुटत जातो आणि मग दगडाला भेगा होत होत पडत पडत त्याची माती होते, माती समृद्ध होते, अतिशय सुपीक जमीन इथे तयार होते आणि खडक फोडणारा, एवढी ताकद असणारा, म्हणून याला म्हणतात अश्मांतक. अतिशय विविध रोगांवर उपयोगी. अश्मांतकम कयायस्तम हिम पित्त कफासनम मधुर शीत संग्राही दाह तृष्णा प्रमेहजित. याचा अर्थ असा की तृष्णा, प्रमेह यावर विजय मिळवणारा असा हा वृक्ष.
याचं खोड खडबडीत असतं, त्याच्यापासून वाती बनवतात. पूर्वी तोट्याच्या बंदुकामध्ये वाती करण्यासाठी याचा वापर करत असत. मात्र ह्याच्यामधून डिंक स्त्रवतो आणि तो डिंकही अतिशय उपयुक्त असा असतो, औषधी असतो. याची ही जी पानं आहेत, ही पानं कोळी असताना किंवा फुलं कोळी असताना याची भाजी केली जाते, कुझिन्समध्ये वापरलं जातं. याची पानं बघितलीत आणि कांचनची पानं बघितलीत की तुम्हाला सहजपणे जाणवेल, याची पानं जाड असतात, एकमेकाला जोडलेली, आणि अर्थातच ती तोडल्यानंतर मात्र ती मिटतात. मागच्या बाजूला ही अशी त्याला थोडीशी लव असलेली अशी ही पानं फिकट रंगाची अशी असतात. हा वनराज, चंद्रांतक, अल्पपुत्रक, रुक्पत्र, मलुकार्पण, कुद्दादी अशा विविध नावांनी ओळखला जातो. अर्थातच अतिशय पुरातन काळापासून याचं महत्त्व. जमिनीची धूप थांबवण्यासाठी आजकाल जिकडे तिकडे शेती, उद्यानं किंवा वनशेतीसाठी मुद्दामून ह्या सजेस्ट केला जातो. रस्ता दुभाजकावरही हा मुद्दामून लावला जातो, कॅनॉल आणि बांधावरही लावला जातो. अर्थातच ह्याच्या नाजूक शिरांमध्ये, मुळांमध्ये दगड फोडण्याची ताकद आहे, म्हणून हा अश्मांतक. आपण जेव्हा नवरात्रीत उपास करतो, शक्तीची उपासना करतो, त्या शक्तीची उपासना केल्यावर या झाडासारखंच आपल्यालाही शक्ती, ताकद मिळावी, शत्रूचा विनाश करता यावा, म्हणून आपट्याची पानं वाटली जातात. ही झाली पहिली गोष्ट. अशीच दुसरी गोष्ट पुढे बघूया. आता आपण वळूया दुसऱ्या कारणाकडे. हे कारण अति प्राचीन आहे, म्हणजे रामायण महाभारतापेक्षाही प्राचीन कारण दिलं जातं. कारण प्रत्यक्ष इंद्रदेव त्याच्या आज्ञेवरून कुबेरांनी या झाडावर सोन्याचा पाऊस पाडला आणि रघुराजाच्या राज्यामध्ये जेवढी म्हणून ही आपट्याची झाडं होती ती सगळी सोन्याची झाली. काय कथा आहे ती बघूया आणि मग पुढे जाऊया. दत्त ब्राह्मण अतिशय पूजनीय, श्रेष्ठ. त्यांचा मुलगा त्यांच्यासारखाच, त्यांच्याही पेक्षा विद्वान, कौस्य असं ह्याचं नाव. बापाने नेहमीच वाटतं की आपल्या वरचढ मुलगा व्हावा, म्हणून आणखीन विद्वान विरांटकाटू नावाच्या ऋषींकडे त्यांनी त्याला गुरु अभ्यासनासाठी पाठवलं. अध्ययन मनापासून त्यांनी केलं. गुरु प्रसन्न झाले. 14 विद्या आणि 64 कला त्याला शिकवल्या. मग ते मागे लागले की आता गुरुदक्षिणा काय देऊ. ते म्हणाले, अरे गुरुदक्षिणा, तुझ्या ज्ञानाचा उपयोग कर. मला गुरुदक्षिणा मिळाली. ऐकायला जेव्हा तयार होईनात तेव्हा गुरुदक्षिणा म्हणून 140 मिलियन म्हणजे लाख सोन्याच्या मोहरा त्यांनी मागवल्या. हा तर गरीब ब्राह्मण देणार कुठे. मग तो रघुवंशाचे राजा म्हणजे राजाराम ज्या घरात जन्मले त्या रघु राजाकडे गेला. त्यांनी नुकताच यज्ञ केला होता, त्याचा खजिना खाली झाला होता. आता त्याच्यासमोर पेच पडला, कारण कोणालाही परत न पाठवणं हा त्यांचा दानधर्म. अतिशय शूर, इंद्रावरही जिंकून स्वारी करतील असे. त्यांनी इंद्राकडे धाव घेतली आणि सांगितलं की अशी अशी मला 140 मिलियन सोन्याच्या मोहरा हव्या. इंद्रदेवाने त्याला वर दिला, तथास्तु. आणि कुबेराला सांगितलं की ह्या रघुराजाला जे काही हवं आहे तेवढं तू दान सोनं दे, 140 मिलियन. त्यांनी कुबेराने एकच केलं, तो धनाचा, संपत्तीचा राजा. रघुराजाच्या आसपासच्या भागामध्ये, राज्यामध्ये जेवढी जेवढी आपट्याची झाडं होती त्या झाडांवर त्यांनी सोनाच्या मोहऱ्यांचा पाऊस पाडला. सगळी झाडंच्या झाडं सोन्याची पानं होऊन गेली. तेव्हापासून दसऱ्याला सोनं, संपत्ती याचं प्रतीक, सोन्याचं प्रतीक मानलं जाऊ लागलं आणि वाटण आपण त्याचं एकमेकाला देवाणघेवाण करू लागलो. किती छान गोष्ट आहे ही. लोभ, मोह, माया गुंतू नका. सोन्यासारखी अमूल्य वस्तू ही देण्यासाठी असते. जसं सैनिक आपला प्राण देतात तसं आपली संपत्ती जी आपण समाजासाठी वापरतो ना, तेव्हा समाज समृद्ध होतोच होतो, पण त्याच्याहीपेक्षा अमूल्य संपत्ती आपल्याला मिळते. असा संदेश देणारी ही कथा आजच्या काळात अधिक उपयुक्त आहे. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे या झाड आत्ता जे आहे ते राजस्थान, मध्य प्रदेश, रायगड जिल्हा, निमवाळवंटी भागामध्ये भरपूर प्रमाणात मिळतं. काही वर्षांपूर्वी आपल्या सह्याद्रीच्या रांगामध्ये हा विपुल प्रमाणात होता. आता मात्र याचं प्रमाण कमी झालं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बाजी पालसकर जे उद्यान
आणि इको फ्रेंडली हा जो सगळा परिसर आहे तिथे या आपट्याची झाडं विपुल प्रमाणात तुम्हाला लावलेली आढळतात. याच्याशिवाय हा जो घ्या घ्या जे सोनं देतो आणि घेतो तसं याचे सारे गुणधर्म द्यावेत आणि घ्यावेत हे सांगण्यासाठी अतिशय वेगळा उपक्रम काही शाळांनी केला. त्यांनी चक्क आपट्याची पानं द्यायच्याऐवजी रोपं तयार केली आणि ती वाटली. हा आपटा हा शिवाला अतिशय प्रिय असतो. सूक्ष्म जीव विरोधी असतो. जखमा बऱ्या करतो. पचन समस्या आणि त्वचेवरचे विकार हेही दूर करतो. त्याची जी कोळी पानं आणि फुलं असतात, कोळ्या शेंगा असतात, त्याची भाजी करतात, कोशिंबीर करतात, लोणचं करतात, वेगवेगळ्या कुझिन्समध्ये वापरली जातात. पानं किंचित कडवट असतात पण कोळी असताना ती खूप छान लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे याची चटणी आणि लोणचं हे अतिशय महागडं पंचतारांकित हॉटेलमध्येच फक्त मिळेल असं असतं. याच्याशिवाय सुरुवातीला आपण बघितलं गेलं अश्मांतक म्हणतात, दगड फोडतो म्हणून. तसंच मुतखड्यावर याचं औषध हे अतिशय उत्तम मानलं जातं. लघवीची जळजळ, पित्त या सर्वावर हा गुणकारी आणि म्हणून हा आपटा किंवा सोन्याची पानं म्हणून आपण देवाणघेवाण करतो. यंदाचं वर्ष गेलं पण पुढच्या वर्षी मात्र तुम्ही खरेदी करताना जरूर बघा त्याची पानं जाडसर आहेत का, बाहेरच्या बाजूला काळसर हिरवी आहेत का, मागच्या बाजूला लव असलेली किंचित फिक्या रंगाची आहेत का, आणि मगच सोनं तयार घ्या, खरेदी करा. मी तर म्हणते खरेदी करूच नका. एखाद्या रोपवाटिकेमधून ते आणा आणि लावा. आजकाल महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या जिथे जिथं नर्सरी आहेत या सगळ्या नर्सरीमध्ये त्यांना सांगितलं जातं की यावर्षी कोणत्या प्रकारची रोपं लावायची. त्याप्रमाणे यावर्षी या आपट्याची झाडं बऱ्याच सरकारी या ज्या आपण रोपवाटिका, सरकारी रोपवाटिका मी एवढ्यासाठीच म्हणते की तिथली किंमत ही अतिशय ऑनलाईन वगैरे तुम्ही खरेदी करता खूप कमी असते. काही वेळेला 21 रुपये 31 रुपये एवढीच याची रेंज असते. आणि जर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात तुमचं एखादं खेडं आहे आणि ग्रामपंचायतीने मागणी केली तर टोटली मुफ्त फुकट ही रोपं तुम्हाला पुरवली जातात. तेव्हा खेड्यांनी असा निश्चय करा की माझं आजकाल तुम्हाला माहीत आहे की माणसाच्याच गैरवापरामुळे माळरानं झालेली आहेत एकेकाच्या सुपीक जमिनीची. ती सुपीक जमीन पुन्हा सुपीक करण्यासाठी जरूर या झाडांची लागवड करा. तुम्ही तुमच्या कुंडीत लावा, विकत आणून वृक्षतोड करायला हातभार लावण्याच्या ऐवजी आपणच हे सोनं असं घरात पिकवूया, समृद्ध होऊया आणि सोन्यासारखं निर्मळ, चकाकी, झळाळी असणारं मन आपल्याला मिळून दे अशी देवाकडे प्रार्थना करू. मला खात्री आहे की तुम्हाला नक्की आपटा म्हणजे काय कळलं असेल. पुढच्या वेळेला कांचन या झाडाची माहिती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करेन. नमस्कार.